नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्लॉगमध्ये। तर आज आहे दिवस दुसरा। आमचे दर्शन झालं आम्ही डायरेक्ट जाणार आहोत घृष्णेश्वरला आणि घृष्णेश्वरवरून पुढे जाऊ आम्ही शिर्डीला आणि शिर्डीला आमचा स्टे असेल। तर आजचा प्रवास तुम्ही एन्जॉय करा। आणि कालचा रिकॅप थोडक्यात सांगायचं झालं तर काल आम्ही भीमाशंकरला जसकारून निघालो। मध्ये रस्त्यात आम्ही जेवण केलं आणि जेवण झालं आम्ही भीमाशंकरला निघून भीमाशंकरचे दर्शन घेतले। भीमाशंकरला दर्शन घेताना अपेक्षित नव्हतं की दर्शन एवढं सुंदर आणि भारी होईल, कारण की तिथे टेम्पलच्या प्रिमायसेसमध्ये शूटिंग अलाउड नसताना सुद्धा मला मोबाईल ऑन करून दर्शनाची व्हिडिओ काढता आली, ज्योतिर्लिंगाची व्हिडिओ काढता आली। तर मी खूप नशीबवान समजेल मला स्वतःला। अँड असंच भोले बाबा आणि सर्व देवांचा आशीर्वाद आपल्यावर राहू द्या आणि असे मॅक्सिमम व्हिडिओ आपल्याला रिट्रीव्ह करून लोकांसमोर टाकायचा एक ब्लेसिंग मिळून दे। सो यस। अँड मग पुढे जाऊन आम्ही भीमा नदीच्या उगमाची स्टोरी बघितली आणि तिथून भीमा नदीचा उगम झाल्यावर पुढे ती कशी कन्वर्ट झाली हे दिनेश दादाच्या नॉलेजमधून तुम्ही बघितलंच असेल। तर असंच नॉलेज देत राहू आम्ही तुम्हाला। आजचा व्लॉग पण इंटरेस्टिंग असेल, सो बघत राहा। थँक्यू। तर आता आम्ही आलेलो आहोत शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाचे दर्शन घ्यायला। तर आता इथली प्रसिद्धी अशी की हा एकुलता एक देऊळ असा आहे की या देवळाला कळस नाही आहे आणि असं बोलू शकता की कळस किंवा छप्पर नाही आहे। आणि या शहरामध्ये सर्वांच्या घरांना दरवाजे असले तरी त्या कुलूप कडी लावतील, पण कुलूप नाही लावत ते पूर्णपणे। त्यांच्या दरवाजांना इथं चोरी व्हायची असे शंकाच नाही। म्हणजे इतकं सेफ किंवा इतका प्रसिद्ध आहे हा शहर। प्रचलित समजानुसार एकदा शनी शिंगणापूरला खूप मोठा पूर आलेला होता, तेव्हा सर्व काही संपले होते। तेव्हा एका माणसाला तिथे एक मोठा दगड झाडामध्ये अडकलेला दिसतो। तेव्हा तो तिथून दगड खाली काढण्याचा प्रयत्न करत असताना त्या दगडावर फटके मारत असतो, तेव्हा त्यातून रक्त पडते। हे बघितल्यास तो तिथून पळून जातो व गावकऱ्यांना हे कळवतो। तेव्हा सर्व गावकरी तिथे येऊन त्या दगडाला हलवण्याचे प्रयास करतात, बट तो दगड काही तिथून हलत नाही। तेव्हा पुढे जाऊन त्याच माणसाला स्वप्न पडते आणि त्या स्वप्नामध्ये शनी येऊन त्याला सांगतो की त्या दगडाच्या रूपात मीच शनी म्हणून आहे, जर मला सख्या मामा भाच्याने येऊन उचलले तर मी तिथून उठेन। तेव्हा हा स्वप्न तो गावकऱ्यांना सांगतो। तेव्हा गावातून एक सक्का मामा भाचा येऊन त्या दगडाला उचलतात व तो दगड तिथून उठला जातो व पुढे जाऊन मामा भाचा त्या दगडाला एका मोठ्या मैदानात सूर्यप्रकाशाखाली स्थापित करतात। तेव्हापासून असे मानले जाते की मामा भाच्याने येथे दर्शन केल्यास अधिक फायदा होतो। नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरम्। नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं
आता शनी शिंगणापूरमध्ये आहोत आणि हा आम्ही जर जिथे उभे आहोत हा परिसरामध्ये 9 ग्रह आहेत, ते तुम्हाला थोड्याच वेळात व्हिडिओप्रमाणे दिसते. काय तुझं नाव आहे? आलोक. हा काय कसलं सिम्बॉल आहे? कसलं चिन्ह आहे? कसलं? महादेवाचं. ओके हे घे लाव इथे. हर हर महादेव. ओके. तर आता बस रिकामी झालेली आहे, कारण की काल जी नैराश्यवाडी झालेली आमच्या मॅनेजमेंटकडून जेवणाचं सामान सर्व एका कारच्या डिक्कीमध्ये राहिला, त्यामुळे इथे आम्हाला जेवणाचा थोडासा स्ट्रगल झाला आहे. तर आता सर्व किराणा स्टोअरमध्ये जाऊन आजच्या जेवणाची व्यवस्था करायला गेलेत. जेवणाचा एवढा प्रॉब्लेम तर नाही बोलू शकत, कारण की काल आम्ही दुपारी डबे आणलेले, दुपारी एका झाडाखाली बसून खाल्लं. संध्याकाळचं जेवण आम्ही हॉटेलला जेवलो आणि आत्ता नाश्ता करून निघालो आहे. सो आता आम्ही इथून घृष्णेश्वरचं दर्शन झालं की शिर्डीला जाऊ आणि शिर्डीच्या अगोदर दुपारचं जेवण करणार होतं आम्ही आणि रात्रीचं जेवण शिर्डीला होईल आणि उद्याचं उद्या बघू. तर हा सध्याचा अपडेट आहे. फायनली आम्ही किराणामध्ये जाऊन सामान घेतलेलं आहे आजच्या दुपारच्या जेवणासाठी आणि ते एक मस्त जागा भेटली आहे, तुम्हाला दाखवतो. हा मस्त शेत आहे आणि इथे आता पद्धतशीर एक एक गोष्ट मांडून जेवणाची तयारी होत आहे. कसं वाटतंय रोशन सामान परत आल्यावर? मस्त सामान आम्हाला भेटलं आहे. किराणा स्टोअर मधून आम्ही थोडाफार सामान कलेक्ट केलं आहे आणि आता सध्या आम्ही जेवायला लागणार आहोत. मॅनेजमेंटवर काय कमेंट आहे? मॅनेजमेंटनी वाटोला लावलंय. सामान चुकला पण आमचा नारायण माणूस आहे माणूस पण काही उपयोगाचा नाही आहे, पण तो आहे म्हणून आमचं आता जेवण होणार आहे. त्याच्यासोबत एक माणूस आहे, कुठे गेला? हा एक नंबर माणूस आहे. जेवण बनवता येणार नाही पण पुढे पुढे जाईल. गजब बेइज्जती है. तिखट डाळ, कोबीची भाजी आणि कुचुंबर. हे कितवं ज्योतिर्लिंग आहे? 12 ज्योतिर्लिंग. अच्छा, पुढे पुढे 6 महिने रात्रीला बनले. म्हणजे जेव्हा 6 महिने रात्र 6 महिने दिवस असायचा तेव्हापासून हे बनलेलं आहे. एक नवरा बायको
त्याच्यामध्ये त्यांची नावं मला कन्फर्म माहिती नाही म्हणून मी सांगत नाही. त्याच्यामध्ये काय असतं का त्यांना मुलं होत नसतात, मुलबाळ होत नसतात. म्हणून जी लेडी असते म्हणजे महिला असते ती तिच्या नवऱ्याचं लग्न तिच्या बहिणीसोबत म्हणजे तिचं नाव होतं घृष्मा, तिच्यासोबत लग्न करते. आता लग्न केल्याच्या नंतर तिला मुलं होतं, तिचा एकदम हसता खालता परिवार असतं. ते बघून तिची बहीण जलतं आणि ती येऊन तिच्या मुलाला मारतं, तिच्या बहिणीच्या मुलाला, आणि या कुंडात फेकून देतं. आणि नंतर घृष्माला समजतं का आपली म्हणजे बहिणीने आपल्या मुलाला मारलं आहे. पण ती एवढी तल्लीन शिवभक्तीच असतं का तिला त्याची पण हे नसतं. आणि मग त्याच्यानंतर स्वतः शंकर, कारण ती शंकराची भक्त म्हणजे स्वतः शंकर महादेव इथं येऊन या कुंडातून त्याच्या मुलाला परत जिवंत करून पाठवतात. आणि मग नंतर तिला प्रसन्न लावून त्याला विचारतात, तेव्हा तिच्या नावावर या मंदिराचं नाव म्हणजे बाबा इथं लोकांच्या कल्याणासाठी तू वास्तव्य कर म्हणून इथं घृष्मा याच्या नावामुळं इथं तो शंकर इथं वस्ती करतो, म्हणजे घृष्मेश्वर. यांची शेपूट किती लांबड आहे बघा. ही ब्रीड तशी बघितली आहे नॅशनल जिओग्राफी चॅनलवर, बट असं लाईव्ह बघताना समजतं की त्यांची शेपूट एक्स्ट्रीम लेवलला लांबट आहे. तर आता कृष्णेश्वरचं दर्शन झालेलं आहे आमचं, आणि इथे अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड इथे सुद्धा दर्शन घेऊन आणि इथली माहिती घेऊन आता आपण निघतो शिर्डीला साधारण 2 तासाचा प्रवास आहे. सर्वजण गॅदर होत आहेत आमच्या शॉपिंगला गेलेले एक एक करून. तर आता इथून निघल्या 2 तासाभरात शिर्डीला पोचू आणि पुढचा अपडेट तुम्हाला पुढे कळवेन मी. तर आमचा सध्या चोरीचा विषय चालू आहे. आम्ही चोरी नाही करत होत, मोबाईल चोरी होतात देवदर्शनाच्या ठिकाणी किंवा असं बाहेर आल्यावर त्याबद्दल डिस्कस करत होतो. तर शिर्डीमध्ये आता आलेलो आहोत आम्ही आणि लवकर आता लॉग संपवतोय. तर लॉग संपवण्या अगोदर काही गोष्टी सांगायच्या होत्या. तर पहिली म्हणजे जर तुम्हाला तुमची ट्रिप प्रॉपर मॅनेज आणि वेळ सेटल करायची असेल विदाऊट कटकट करता ग्रुपसोबत, तर पहिले तर तुम्ही एक ॲप डाउनलोड करा. कोणता? खाता बुक ॲप आहे. त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला मॅनेज करता येते. सर्व अमाऊंट प्लस मायनस कसे होतात ते सर्व तुम्हाला परफेक्ट बजेटनुसार तुम्हाला ट्रिप मॅनेज करता येते. नंतर प्रमोशन नाही खाता बुकची, पण आम्ही एक तो वापरतो आमच्या ट्रिप मॅनेज करण्यासाठी. म्हणून आजपर्यंत तुमच्या जेवढ्या ग्रुपच्या ट्रिप आहेत, एवढ्या ग्रुपच्या 3-4 ट्रिपा झाल्या त्यामध्ये मी हा ॲप वापरलेला आहे. त्याच्यामध्ये ग्रुपवर नंतर PDF पण शेअर करता येतं. PDF शेअर करता येते, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एक PDF शेअर करता येते. त्यामध्ये पूर्ण तुमच्या ग्रुपमध्ये सर्व मेंबरांना कुठं काय काय खर्च झाला आहे त्या प्रॉपर PDFची फाईल अटॅचमेंट, बिल अटॅचमेंट सर्व काही त्यामध्ये टाकू शकता तुम्ही. म्हणजे पुढे ग्रुप सोबत आर्ग्युमेंट नको का खर्च खाल्ला का कोणी पैसे खाल्ले की काय आले. तर पहिले हिशोब आहे ना तो समोरासमोर आहे. ते खाता बुक मुळे हिशोब असा लपवला जात नाही आणि इझी होते. सर्वांना व्यवस्थित समजला पण जातो का कुठं खर्च झालेला आहे, कुठं जमा केलेला आहे. त्याच्यामुळे शक्यतो जर ट्रिपला कोणी जात असेल तर खाता नोटबुक यूज करण्यापेक्षा मोबाईलमध्ये खाता बुक ॲप घ्या. त्याच्याद्वारे तुम्ही तुमची एंट्री मारून त्याच्यावर व्यवस्थित तुमचा हिशोब मांडता येईल. तर मग पहिला तर तुम्ही हा मुद्दा लक्षात ठेवा की खाता बुक ॲप डाउनलोड करा, खूप इझी आहे वापरायला. दुसरी गोष्ट म्हणजे बजेट प्लॅनिंग करत असाल तर पहिलेच सर्व कॉन्ट्रो घ्या, कारण की नंतर महागायला पण कसं तरी वाटतं. आणि पहिलेच जर टीमकडे तुमच्या एक बजेट असेल तर सर्व गोष्टी करता येतात विदाऊट कटकटीच्या. तर ह्या 2 गोष्टी लक्षात घ्या. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये असे 2-3 मित्र असतातच ते वेल टायमिंगला कल्टी मारतात. असे आमच्या ग्रुपमध्ये पण आहेत कल्टी मारणारे. तर असं मी आता नेक्स्ट ट्रिपला कधीच घेणार नाही.
पण त्यांचा रागही मानू नका. हा रागी मानू का, पण अशा मित्रांपासून एकतर लांब राहा किंवा त्याला लांब करा, आणि नसेल लांब जायचं तर मन भरून शिव्या घाला नेक्स्ट ट्रिपला. बरोबर. नाही शिव्या नका घालू, मनाने. त्यांना पण जोडीला घ्या. असे मित्र नसलेले बरे. पण त्यांच्याकडनं अगोदर कन्फर्म करून घ्या का तुम्ही येणार का नाही येणार. तसा पुढचा बजेट आपल्याला हा एंड मोमेंटला काही प्रॉब्लेम होतात, पण ठीक आहे ते ऍडजस्ट होतात, पण तरी नाही झालेलं बरं ते. आणि आमच्यातलं झाले कमी, पण आमचं झाला सर्वात व्यवस्थित. डेंजर असे मित्र आहेत का ते गाडी दाराजवळ आहे आणि ते येत नाही असे. तर मग हा विषय होता. तर आता शिर्डी मध्ये पोहोचलोय. आज वस्ती आमची इथे. उद्याच्या लॉग मध्ये तुम्हाला समजेल की आमचा डे 3 आणि लास्ट लॉग म्हणजे या जर्नीचा लास्ट लॉग कशावर असणार आहे. सो उद्या भेटूया. बाय. ओम साईराम. ओम साईराम.